नाशिक शहरात धार्मिक स्थळ काढण्यावरून तणाव, पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकड। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा आरोप। संपूर्ण अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास धार्मिक स्थळाच्या ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार, स्थानिक नागरिकांचा इशारा। नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदेंचा रस्त्यावर ठिय्या, अनधिकृत धार्मिक स्थळ पूर्णपणे काढण्याची मागणी। नाशिक शहरातील तणावानंतर पोलीस आयुक्त कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक। सकल हिंदू समाजाकडून सुरू करण्यात आलेलं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं 3 मार्चच्या सुनावणीनंतर हिंदुत्ववादी संघटना पुढची भूमिका मांडणार। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील धार्मिक स्थळाची पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली पाहणी। शहरातील वातावरण शांततापूर्ण असल्याचीही आढावा घेत दिली माहिती। नाशिक शहरातील अतिक्रमणाच्या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरूंकडून पाहणी, शांतता राखण्याचं मुस्लिम धर्मगुरूंचं आवाहन। स्थानिक लोकांची मागणी असल्यानं अनधिकृत धार्मिक स्थळावरील अतिक्रमण काढलं, मात्र धार्मिक स्थळ अजूनही तिथेच। नाशिकमधल्या तणावानंतर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। पन्हाळगडचा रणसंग्राम या लघुपटाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार। 6 मार्चला लघुपटाचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार पडणार। आमदार विनय कोरे यांची माहिती। अमरावतीत युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्ताने राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचं आयोजन। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद। एप्रिलपासून समृद्धीवर वेगवान प्रवास, इगतपुरी आमणे मार्ग लवकरच सेवेत। समृद्धी महामार्गावरील नागपूर मुंबई थेट प्रवास केवळ 8 तासात करण्याचं प्रवाशांचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार। वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंगची आता करता येणार व्हॉट्सअॅपवर तक्रार। नागपूर वाहतूक पोलिसांचा ट्रॅफिक मित्र अंतर्गत उपक्रम। पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। सांताक्रूज गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 या काळात ब्लॉक। उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत होणार ब्लॉक। मध्य रेल्वेवर आज रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 3 पर्यंत विशेष ब्लॉक। अंबरनाथ आणि मागणी दरम्यान 2 पादचारी पुलाच्या गर्डर उभारणी करता ब्लॉक। कल्याण तळोजा मेट्रो 12चं काम 7% पूर्ण। ठाणे आणि नवी मुंबई मेट्रोने जोडण्यासाठी कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या उभारणीचं काम डिसेंबर 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता। नवी मुंबईच्या खारघर तळोजा परिसरात परिवहन बसेसची संख्या कमी। बससाठी तासनतास वाट पाहावी लागत असल्यानं प्रवासी त्रस्त। पुढील महिन्याभरात परिवहन सेवा पूर्ववत होईल, महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांची माहिती। भिवंडीच्या विनायकनगरमध्ये पालिकेचं शौचालय 2 वर्षांपासून बंद शौचालय परिसरात गर्दुल्ल्याने अड्डा बनवल्याची तक्रार। मंगळवारपर्यंत शौचालय सुरू न केल्यास पालिका मुख्यालयात शौचालयाचे डबे घेऊन आंदोलन करणार। अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामाविरोधात ठाणे पालिका ॲक्शन मोडवर। कारण न देता बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करा। पालिका आयुक्तांचे आदेश। बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची असणार। ठाण्यातील दिवा परिसरात बेकायदा इमारतींवर लवकरच हातोडा। कारवाई विरोधात स्थानिकांचा संताप। फास लावून घेतलेला प्रतिकात्मक पुतळा लावत नागरिकांचा निषेध। मुंबई विमानतळावरील फेअरमाउंट हॉटेलला भीषण आग। हॉटेलच्या छतावरील एसीच्या मशीनला आग, अग्निशमनकडून आग आटोक्यात। पुण्यात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच। वडगाव शहरीत वाहनांची तोडफोड। 10 ते 12 जणांच्या टोळक्याने केली तोडफोड। चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सायबर गुन्ह्यांच्या 2.5 लाख तक्रारी। 2024 मध्ये 811 कोटींची फसवणूक। फक्त 27 कोटीच हस्तगत झाल्याची माहिती। फोटो मॉर्फ करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक। आरोपी विरोधात खंडणीचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती। मालेगावातल्या भूमाफियांकडून अनेक मालमत्ताधारकांना गंडा। 8 मालमत्ताधारकांच्या पोलिसांमध्ये तक्रारी। 10,60,51,000पेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार। संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओत चोरी। तब्बल 37 लाख लंपास। आरोपीला जम्मू काश्मीरमधून अटक। आरोपीकडून एक लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त। मुंबईच्या अंधेरी आणि MIDC पोलीस ठाण्यात नागरिक तक्रार निवारण दिनाचं आयोजन। पोलीस उपायुक्तांनी 50हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या तक्रारींचं केलं निवारण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।